सुरुवात करूयात यात्रेच्या बातमीने। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधन बगाड यात्रेचा उत्साह हा बघायला मिळतोय। यंदा बगाड्याचा मान जो आहे तो दिलीप दाभाडेंना मिळाला। ज्यांचा नवस पूर्ण होतो त्यांना बगाडी होण्याचा मान मिळतो। बगाड्याच्या एक दिवस आधी भैरवनाथ मंदिरासमोर हे बगाड उभे केले जातात आणि त्यानंतर देवीचा छबिना बगाड्यासह सोनेश्वर मंदिराच्या दिशेने वाजत गाजत आणला जातो। सोनेश्वर मंदिरापासून बगाडाला बैलजोडी जुंपल्यानंतर यात्रेला सुरुवात होते। ही यात्रा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे आणि बगाड्याची दृश्य आपण बघतोय। ज्याचा नवस पूर्ण होतो तो या बगाडावरती जातो। काशीनाथाचं चांग भलं असा जयघोष करत ही बगाड यात्रा जी ती निघते। ही बगाड यात्रा बघण्यासाठी राज्यभरातून लोक या ठिकाणी आवर्जून येतात। गुलालाची उधळण करत ही बगाड यात्रा जी आहे किंवा हे बगाड मंदिरापर्यंत नेलं जातं आणि दरवर्षी बगाड्याचा मान एका व्यक्तीला दिला जातो। ज्याचा नवस पूर्ण होतो त्याला बगाड्याचा मान दिला जातो। बावधनची काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त जे बगाड आयोजित केलं जातं, जे बगाड संपन्न होतं बावधन गावामध्ये, या बगाडाला आता सुरुवात झालेली आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं या बगाडामध्ये काय असतं तर ही बैलजोडी या बगाडाला जुंपल्या जातात। साधारण 12 बैलजोड्या एका वेळेला या बगाडाला जुंपल्या जातात आणि ह्या बैलजोड्या या बगाडाला खेचत पुढे नेत असतात। काही वेळानंतर ही जी बैल आहेत, या बैलजोड्या आहेत 12, या बाजूला काढल्या जातात आणि पुन्हा नवीन बैल या बगाडाला जुंपली जातात आणि बगाड पुन्हा गावाच्या दिशेनं काळ भैरवनाथ मंदिराच्या दिशेनं प्रस्थान करत असतं। मात्र यामधलं सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गावात ज्या बैलजोड्या आहेत या बैलजोड्याच या बगाडाला जुंपल्या जातात आणि याचा सुद्धा एक मान, कोणत्या बैल या बगाडाला जुंपायची याचा मान सुद्धा ठरवून दिलेला असतो। सुमारे 500 बैलजोड्या या बगाडाला खेचत असतात आणि दिवसभर चाललेलं हे बगाड संध्याकाळी जाऊन गावातल्या देवळाच्या इथं थांबतं आणि विश्रांती घेतं। मात्र जवळपास 500 बैलजोड्या या बगाडाला जुंपल्या जातात। हे खूप मोठं मानावं लागेल। यामुळेच या बगाड यात्रेचं एक वेगळेपण आहे आणि हेच सगळं पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात। कॅमेरामन संदीपसह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, बावधन, सातारा। साताऱ्यातील बावधनच्या बगाडाला उदयनराजेंनी भेट दिली। बगाडाला एकत्र येता तसंच कायम एकत्र राहा असं आवाहन उदयनराजेंनी भाविकांना केलं। देवाकडे सर्वांच्या उत्कर्षाचं मागणं मागितल्याचंही खासदार उदयनराजेंनी म्हटलं। बगाडाच्या वेळेस तुम्ही सगळे एकत्र येतात, यात्रेच्या वेळेस एकत्र येतात, तसं कायमस्वरूपी तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। तरच ह्या संपूर्ण भागाचं कल्याण होईल, तरच हा देश एकत्र राहील। आता बातमी आहे रंगपंचमी बद्दलच्या। राज्यात सध्या रंगपंचमीची धूम सुरू आहे। सोलापुरात 1978च्या 10वीच्या बॅचने अनोख्या पद्धतीने एकत्र येऊन रंगपंचमी साजरी केली। हरिभाई प्रशाला शाळेतील 1978च्या 10वीच्या वर्गातील मित्रमैत्रिणी, ज्येष्ठ नागरिकांनी नैसर्गिक कोरड्या रंगांची मनसोक्त उधळण करून रंगपंचमी साजरी केली आहे। हरिभाई प्रशालाच्या प्रांगणामध्ये गाण्याच्या तालावर मित्रमैत्रिणींनी मनसोक्त ठेका धरला। रंगपंचमीच्या सणानिमित्ताने अमेरिका, युरोप राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून मित्रमैत्रिणी उत्साहाने एकत्र आले। यानंतर जाऊया तळकोकणात। तळकोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते। सिंधुदुर्गात गावागावातील काही हौशी मंडळ घरोघरी जाऊन पौराणिक वेशभूषेत खेळ करतायत, तर काही ठिकाणी राधाकृष्ण नाचवले जात आहेत। यात ब्रह्मराक्षस, हनुमान, कृष्ण अशा आकर्षक वेशभूषा करून पौराणिक गाण्यांवर खेळ खेळले जात आहेत आणि हे खेळ पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली।
कोरोना निर्बंधमुक्तीनंतर राज्यात मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते। पंढरपूरमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यमाई तलाव परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी रंगपंचमी साजरी केली आहे, तर तरुण तरुणी आबालवृद्धांनी एकत्रित रंगांची उधळण करत रंगपंचमी जल्लोषात साजरी केली। तर कोल्हापुरात देखील रंगपंचमीचा उत्साह बघायला मिळतोय। महिलांसाठी खास शारंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आले, तर डीजेच्या तालावर तरुणी आणि महिलांनी ठेका धरला। जाऊया शिर्डीत आज रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी 5 वाजता साईबाबांच्या रथाची मिरवणूक पार पडेल। रथासमोर हजारो भाविक रंगांची मुक्त उधळण करत एकमेकांना रंग लावतात। साईंच्या नगरीत रंगपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक इथे येत असतात। ने आता इतरही घडामोडी। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते। शहरातल्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मोर्चातून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून आता ठीक आहे, निवडणुकीचा काळ जवळ आला म्हणून काही गोष्टी जाहीर करण्यात आल्या हरकत नाही, आणि आम्हाला वाटलं होतं की कदाचित नागपूर हे थोडंसं महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातलं मोठं शहर आणि याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। आसिफ, काय अपडेट? विशाल, एकूण बघितलं तर जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शिक्षक आणि इतर जे कर्मचारी अशा 25 संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे नेते सुद्धा सामील झाले आहेत। वेगवेगळ्या पक्षाचे आमदार या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झाले। आज ह्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन जी होती पूर्वीप्रमाणे ती पेन्शन लागू करावं, यासाठी शिक्षक आणि इतर कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात। विशाल, धन्यवाद आसिफ या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात शेतकरी लॉंग मार्च बद्दल। आजपासून पुन्हा एकदा किसान सभेच्या लॉंग मार्चला सुरुवात होते आणि या लॉंग मार्चमुळे भाजप शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार आहेत। किसान सभेने शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी, श्रमिकांना घेऊन मुंबई विधान भवनावरती लॉंग मार्च काढण्याची पुन्हा एकदा हाक दिली आहे। हजारो कष्टकरी कामगार आज नाशिक इथून पायी चालण्यास सुरुवात करतील आणि 23 मार्च रोजी विधान भवनवर धडकतील। शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलनाची घोषणा केली आहे। किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात हे आंदोलन होत आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नाही, तसंच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकरी आक्रमक झाला। किसान सभेच्या मागण्या काय आपण जाणून घेऊयात। त्यांनी पहिली मागणी केली आहे कांद्याला 6000 प्रति क्विंटल अनुदान द्यावं। त्यांची दुसरी मागणी आहे की वनजमीन कसणाऱ्यांच्या नावानं करा। त्यांची तिसरी मागणी आहे की दिवसा वीज सलग 12 तास उपलब्ध करा। त्यांची पुढली मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची थकीत वीज बिलं माफ करा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, अवकाळी नुकसानीची तात्काळ भरपाई द्या, विमा कंपन्यांना भरपाई देण्यास भाग पाडा, हिरडा पिकाला किमान 250 रुपये हमी भाव द्या, गाईच्या दुधाला किमान 47 रुपये हमी भाव द्या, म्हशीच्या दुधाला किमान 67 रुपये भाव द्यावा, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या। पुढली बातमी अशी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यालाही अवकाळी पावसानं चांगलं झोडपलं होतं। मात्र पावसाने झोडपून काढलेल्या सोयगाव तालुक्याच्या नुकसानीचा धक्कादायक प्राथमिक अहवाल कृषी विभागानं पाठवला। 0% नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागानं जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलाय। तालुक्यात सलग 3 दिवस पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र कृषी विभागाच्या 0% नुकसानीच्या अहवालामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या त्यांच्या आशेवरती पाणी फिरलंय। विशेष म्हणजे सोयगाव हा कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचा तालुका आहे। तर वाशिम जिल्ह्यातील अनेक संत्रा बागांवरील लाल्या रोगाचा प्रादुर्भाव तिथे बघायला मिळतोय आणि या रोगामुळे झाडावरील 60 ते 70% संत्री लाल काळी पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। संत्रा फळबागा खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून दिलासा देण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे।
चांगल्या प्रकारची आमची संत्राबाग येते, चांगल्या प्रकारचं उत्पन्न होते. याही वर्षी मस्त संत्राबाग आलेला होता, मस्त उत्पन्नही होतं. आम्ही असं धरलं होतं की यावर्षी चांगलं उत्पन्न होते, पण अचानकच ह्या लाल्या रोग आलेला आहे. या लाल्या रोगामुळं संपूर्ण बाग उद्ध्वस्त झालेली आहे. 60 ते 70% नुकसान झालेलं आहे. पूर्ण काळ्या प्रकारचे संत्र पडून राहिलेत, पूर्ण फळ काळं होऊन राहिलं, डाग होऊन राहिले त्याच्यावर. आणि जो व्यापारी आहे, बागवान आहे, जे माल घेतात, त्यांनी डाग बघितला की ते सोडून चालले, ते घेऊन नाही राहिले. आज हा रोग आलेला आहे. रोग असा आहे की जरासे बी झाडाला 1 मिनिट बी थांबत नाही. जगे जसा रोग आलेला आहे, लाल्या रोग म्हणतात याला. पाणी देऊन, खत देऊन पाहिलं, सर्व आम्ही कुठाने केले याच्यासाठी, पण आम्हाला काही याच्यात काही उत्पादनाचं काही वाटत नाही. येईल म्हणून आम्हाला उत्पादन जे आलंय ते वापस चाललाय, व्यापारी पाहतोय, वापस जातोय. आणि आता बातमी आहे अवकाळी संदर्भातली. राज्याच्या काही भागात आजपासून 15 मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हरभरा, गव्हासह इतर पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. विदर्भ, मराठवाडा तसंच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आणि यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालंय. त्यामुळेच पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. जलसंधारणाची सध्या गरज लक्षात घेता बघा काय नेमक्या घडामोडी घडतायत. राज्यात पाऊस कमी पडत असल्यामुळे जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. भविष्यात आपल्याला जलयुक्त शिवार शिवाय पर्याय नसून पहिल्या टप्प्यात 5000 गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. तसंच आगामी काळात अनेक शेतकरी आणि संस्थांना सोबत घेऊन जलसंधारणाची कामं करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 टप्पा 2 या टप्प्यामध्ये आता पहिल्यांदा आपण 5000 गावं घेतली आहेत आणि यावर्षी याही करता ही योजना अतिशय महत्त्वाची आहे की काही वेदर मॉडेल्स अगदी अर्ली प्रेडिक्शन करतायत की हे अल निनोचं वर्ष असू शकतं. ते जर अल निनोचं वर्ष असेल तर आपल्याला जलसंधारण करावं लागेल, पाण्याचा थेंबन थेंब साठवावा लागेल, वैरण विकास करावा लागेल आणि त्या दृष्टीने हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की पाणी फाउंडेशन अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं करत आहे. आताही त्यांच्यासारखे जेवढ्या चांगल्या संस्था असतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. मीरा भाईंदरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव जिहाद विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्रामध्ये लव जिहाद विरोधी कायदा पास करावा अशी मागणी याची मोर्चेकऱ्यांनी केली आहे. मोठ्या प्रमाणात हिंदू संघटनांनी हजेरी लावली असून महिला देखील इथे सहभागी झाल्याचं बघायला मिळतं. ज्या प्रकारे राष्ट्रामध्ये मोठ्या प्रकारे इतर गतिविधी होत आहे त्या संदर्भात हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित केलाय. हा कुठल्याही धर्माचा विरोधात नाही, व्यक्तीचा विरोधात नाही, पण जशा प्रकारच्या गतिविधी चाललेल्या आहेत धर्म परिवर्तन किंवा इतर यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. पुढे बोलूयात. मंत्रिपदाचा सट्टा लावून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचं आपण त्यांना सांगितलं होतं. मात्र संजय राऊत यांनी जायचं तर जा असं सांगितल्यानं एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. सरपंच पदाचा राजीनामा द्यायला सुद्धा विचार करता लोक. आम्ही तर 8 मंत्र्यांनी डायरेक्ट राजीनामा देऊन टाकला. 8 मंत्र्यांनी देता का कोणी मंत्री राजीनामा? समजून घ्या. अहो आकडा फसी जाता 13 क्या होता गुलाबराव. जर हा आकडाच जमला नसता उद्याच्या दिवशी तर आम्ही तर सट्टाच केलो होतो ना रतन खत्री. आम्ही विचारपूर्वक हा विचार केला की शिवसेना प्रमुखांनी जी शिवसेना उभी केली मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जी शिवसेना उभी केली त्या शिवसेनेच्या मागे गेलं पाहिजे, एकनाथ शिंदेच्या मागे गेलं पाहिजे.
ईडीनं हसन मुश्रीफ यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले। सोमवारी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। यामुळे आता कागलमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून मुश्रीफ चौकशीला सामोरे जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुश्रीफांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत तपास सुरू केला। गेल्या 2 महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली आणि यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली। यानंतरची बातमी अशी आहे की बीडच्या परळीमध्ये विकास कामांच्या उद्घाटनावरनं मुंडे बहीण भावांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। पंकजा मुंडे यांनी आमचं सरकार असताना आमच्या कामाचं उद्घाटन तुम्ही का करता असा सवाल उपस्थित केला होता। त्याला धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, पण मागच्या 5 वर्षांच्या काळात लोकांचं कल्याण तुम्ही केलं नाही हे दुर्दैव आहे असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला। 2010ला लोक मला शिवाय द्यायचे, अरे मला घरातून काढलं, घरातून वेगळं केलं, मला केलं, अण्णांना केलं, पक्षातून बाहेर काढलं, तिथून इथपर्यंत निर्माण झालो। मी एकटा घडत गेलो नाही, मी या मातीतल्या माणसालाही घडवलं आणि माझ्या सहकार्याला सुद्धा घडवलं। कल्याण ग्रामीणमधील वरब गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। चोरट्यांनी या गावातील एका घरातील दागिन्यांवरती हात साफ केला। गावात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये काही संशयित कैद झालेले आहेत। हे चोर हाफ पॅन्ट आणि मास्क घालून गावात फिरत असल्यानं भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांचा शोध घेण्यात येतोय। बीड जिल्ह्यात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीरपणे रुग्णांची छळवणूक, महिलांचे लैंगिक शोषण सुरू असल्याचं आढळून आलंय। या बेकायदा औषध उपचार करणाऱ्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा भांडाफोड बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी पोलिसांच्या मदतीने केला। यानंतर नवजीवनचे केज, मोरेवाडी त्याचबरोबर वाघाळा आणि बीड इथले केंद्र सील करून पोलीस आणि आरोग्य प्रशासनानं इथल्या रुग्णांची सुटका केली आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी झालेली औषधं, बेकायदेशीर स्टाफ, खोटी कागदपत्र, गोळ्या औषधं आढळून आली। हे 4ही केंद्र सील करण्यात आले असून या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आज दिवसभरामध्ये एकंदरीत 4 ठिकाणी आम्ही धाडी टाकल्या। प्रत्येक ठिकाणी सेम पोझिशन होती आणि यामध्ये हे सर्व जे त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, फाईल्स आहेत, या सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात सर्व त्याचा अभ्यास केला जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांना एक पेनल्टी लावली जाईल किंवा याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स वगैरे होतो का या बाबतीमध्ये थोडी तज्ज्ञांची माहिती घेतली जाईल। पुढे पाहूयात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातल्या लवेल अजगणी इथं अतिरिक्त लोटे MIDC मधील अंतर्गत रस्त्यांचं काम सुरू आहे आणि या कामात खडीऐवजी चक्क नदीतील गाळ, उपशामधून काढलेले दगडगोटे वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हा रस्ता शासनाचे नियम धाब्यावर बसून केला जातोय आणि या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। गेल्या वर्षी सुद्धा या रस्त्याच्या कामात नदीतून उपशा केलेला गाळ वापरण्यात आला होता आणि त्यावेळी ग्रामस्थांनी तक्रार दिल्यानंतर हे काम थांबवण्यात आलं होतं। MIDC रस्त्याचं काम निष्कृष्ट दर्जाचं काम चालू आहे। ते काम हे चिपळूण किंवा कुठून आणलेले हे दगड असे रस्त्याला वापरायचं काम चालू आहे। तरी पण आपण ह्या जे कोण अधिकारी असतील त्यांनी ह्या रस्त्याची पाहणी करून त्यांच्यावरती जो कोण ठेकेदार असेल त्याच्यावरती कारवाई करावी हे माझी विनंती आहे। जनतेची मागणी अशी आहे की ह्याची सखोल चौकशी करावी, अन्यथा त्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई करावी आणि हे काम तात्काळ थांबवावं। कारण गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने हे काम चालू होतं आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिलेली होती। तेव्हा त्यांनी ते काम काही महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी ते काम थांबलं होतं। आता परत उरती तीच चाललेली आहे की परत तो गोटा आता टाकण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी भागात दर्शन देणारा गवा तासगाव तालुक्यातील सावळज गावामध्ये ग्रामस्थांना बघायला मिळाला। सिद्धेवाडी रस्त्यावर एका द्राक्ष बागेजवळ गव्याचं दर्शन झालं। याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आलेली आहे। सिद्धेवाडी रस्त्यावरील वसंत सावंत यांच्या द्राक्ष बागेमध्ये हा गवा मुक्तपणे वावर करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली। वन विभागाकडून गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। वन विभागाकडून गवा पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आता बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूरच्या बल्लारपूरमधील सर्वोदय विद्यालय परिसरात एका 6 वर्षांच्या चिमुकलीवर
भटक्या कुत्र्याने हल्ला केला, या मुलीच्या गालाला 12 टाके पडलेले आहेत आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भटक्या कुत्र्यांनी बल्लारपूर शहरातील नागरिक त्रस्त आहेत. एकट्याने शाळेत वा कुठल्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांनी याबाबत नगर परिषदेला वारंवार तक्रारी केल्या, मात्र यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ए लड़की तेरा नाम क्या है, पूछने वाले पूछे तो बता तेरी पहचान क्या है. तेरा नाम गूंजेगा तो उठेगा एक तूफान, हिलेगी जमीन मचेगा घमासान. तेरा नाम गूंजेगा जब हर गली हर मकान में फैलेंगी तेरी बातें हर नुक्कड़ हर दुकान में. पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी चोट के काम. सब पीठ पे सजाए घूमेंगे तेरा नाम, देखेंगे फिर गेम तेरी. ये है शुरुआत तेरी, अब हर जुबान पे होगी बात तेरी. देखिए पहला टाटा वुमेन्स प्रीमियर लीग 4 मार्च से जियो सिनेमा पर बिल्कुल. अचानक बदल झाल्याने साथीच्या आजारात वाढ झाली आहे. परराज्यातील आंबा हापूस आंबा असल्याचं सांगून विक्री केल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजाराच्या उपसचिवांनी हा इशारा दिलाय. वाशिममध्ये अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे हळदीच्या काढणीला वेग आलेला आहे. हळदीचं सर्वाधिक क्षेत्र रिसोडमध्ये असून पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिंडोरीतील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी खरेदी केली. यावेळी भारती पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या 30 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना आंदोलन केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आलाय. हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. जामनेरमध्ये जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. गोंदियात छतावर ठेवलेल्या धान्याच्या साठ्याला आग लागली आहे. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य जळून खाक झालं असून आगीचं कारण अस्पष्ट आहे. पैठण ते संभाजीनगर रस्त्यावर समांतर जलवाहिनी टाकण्याचं काम सुरू असल्यानं वारंवार या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नाथषष्ठी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून 3 दिवस जलवाहिनी टाकण्याचं काम बंद ठेवावं अशी मागणी नागरिक करत आहेत. धाराशिवमधील वाटवाडा गावात रस्ते डांबरीकरणावरून ग्रामस्थ आणि कंत्राटदारांमध्ये वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर संतापलेला कंत्राटदार आणि ग्रामस्थ यांच्यातील राड्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. धुळे रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेनं बुलडोजर चालवलेला आहे. अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळे येत आहेत. त्यामुळे धुळे महापालिकेनं कडक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण विरोधी कारवाई केली आहे. जालन्यात कॉपी करणाऱ्या मुलांना मदत करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय. चंदू चौधरी असं या शिक्षकाचं नाव असून ते सेवली इथे कार्यरत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संघटना तसंच शिक्षक संघटनेकडून संपाची हाक देण्यात आलेली आहे. 14 मार्चपासून संप अटळ दिसत असून यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक होणार आहे. कर्मचारी संघानं 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला. या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा इथे अर्टिगा गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 महिला आणि 2 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी परिसरात पतीनं पत्नीची हत्या केली आहे. एका आयटी कंपनी समोरील फुटपाथावर चाकूनं भोसकून ही हत्या करण्यात आली. येवल्यात पुणे इंदोर महामार्गावर भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. भंडाऱ्यात ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या 3 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपींकडून 300 लिटर डिझेलसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कल्याणमधील वरप गावात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोठेकर कुटुंबीय गाढ झोपेत असताना चोरट्यांनी कडी तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीनमधील एका तरुण शेतकऱ्याला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ब्रेकनंतर थेट जाऊया. देवेंद्र फडणवीस बोलतायत तिथे. आणि त्यालाच जोड म्हणून
वॉटर कप ज्यावेळी सुरू झाला, अक्षरशः मला असं वाटतं की त्या वॉटर कपने आमच्या शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना वेडं केलं. काय मेहनत एकेका गावाने केली आहे ही जर बघितली तर मला असं वाटतं की आपण रामायणामध्ये ऐकलं होतं की हनुमानाला लंकेला जायचं होतं, पण समुद्रापलीकडे त्याला उडी मारता येईल असं वाटत नव्हतं. त्यावेळी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली आणि ती आठवण करून दिल्याबरोबर जे हनुमान उडी मारली ती थेट लंकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी लंकाच उद्ध्वस्त केली. आमच्या शेतकऱ्यांमध्ये ती ताकद होती, ती शक्ती होती, पण ती कोणीतरी आठवण करून देण्याची आवश्यकता होती. कारण दुर्दैवाने, निसर्गाच्या फेऱ्याने कुठेतरी आमचा शेतकरी निराशेत गेला होता. आणि मला हे नमूद केलं पाहिजे आमिरजी की त्यावेळी तुमच्या वॉटर कपने त्या शेतकऱ्याला त्याची शक्तीची आठवण करून दिली आणि मग एकेका गावामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी ती हनुमान उडी मारली, गाव जलस्वयंपूर्ण केलं आणि आज गटांच्या माध्यमातून या दुसऱ्या फेजमध्ये विषमुक्त शेतीकडे आपण चाललो. खरं तर आज वातावरणातल्या बदलामुळे आमच्या शेतीसमोर प्रचंड आव्हान आहे. आपण पाहतो गेली 3 वर्ष अतिवृष्टी आहे. शेतकरी पिकवतो आणि अचानक पाऊस येतो, कधी उभी पिकं झोपतात, कधी कापलेल्या पिकांचा नाश होतो, कधी भरलेल्या शेंगा काळ्या पडतात, कधी रोगराई येते. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कधी अवर्षण आहे, कधी अतिवृष्टी आहे. आणि म्हणून या सगळ्या फेऱ्यातनं बाहेर यायचं असेल तर शाश्वत शेतीला पर्याय नाहीये. आणि शेतीला शाश्वततेकडे न्यायचं असेल तर आम्हाला विषमुक्त नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल. आमची जी काही इनपुट कॉस्ट आहे ती कमीत कमी करावी लागेल, आमची उत्पादकता वाढवावी लागेल, त्याकरता जमिनीचा पोत सुधारावा लागेल. आणि या सगळ्या गोष्टी विषमुक्त शेतीच्या माध्यमातून आपण करू शकतो. आज आपण पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण केमिकल त्या ठिकाणी वापरले की आपली काळी आई अक्षरशः रोगानं ग्रसित झाल्यासारखी झाली आणि तिची रोग प्रतिकात्मक शक्तीच संपली. जे काही आमच्या शेतकऱ्याला ती देत होती ती देण्याची तिची शक्ती आम्ही तिच्यात विष पेरून पेरून समाप्त केली. एकीकडे काळ्या आईची शक्ती संपली आणि दुसरीकडे तेच सगळं खाऊन खाऊन आमची अवस्था काय झाली तर आज महाराष्ट्र आणि भारत हळूहळू कॅन्सर कॅपिटल होतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्वी कॅन्सर कोणाकडे तरी दिसायचा, आज दर 4-5व्या घरी कोणीतरी नातेवाईक कॅन्सरने ग्रसित आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं. इतक्या मोठ्या प्रमाणात हा कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला आणि म्हणून आपल्याला कुठेतरी जागं व्हावं लागेल, नैसर्गिक शेतीकडे यावं लागेल. आता आपण माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रामध्ये विषमुक्त नैसर्गिक शेतीचं मिशन यावर्षी सुरू केलंय. 25 लाख हेक्टर शेती ही आपण नैसर्गिक शेतीकडे वळवणार आहोत. त्याकरता आपण एक मोठा प्लॅन तयार केलाय. जवळजवळ 3000 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करणार आहोत आणि त्यातनं मला विश्वास आहे की आपली उत्पादकता वाढेल. आपल्या देशी गायींचं ब्रीडिंग आपण वाढवणार आहोत, कारण आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचा फार मोठा वाटा आहे. गोमूत्र असेल, शेण असेल, शेणखत असेल, यातनं तयार होणारी मिश्रणं असतील, याचा एक फार मोठा वाटा आहे. आणि म्हणून याचं एक मोठं प्रशिक्षण आपण करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की आता फार्मर कपमध्ये ज्या लोकांनी सहभागिता घेतली, खरं म्हणजे आता आमिरजी तेच आपले प्रशिक्षक होऊ शकतात आणि महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना निश्चितपणे ते प्रशिक्षण देऊ शकतात. आणि म्हणून त्यांचा सगळ्यांचा उपयोग
हा आपण करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देखील मंजूर करतोय, म्हणजे मांडलाय, आता तो मंजूर होईल. पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना आपण सुरू केल्या. जशी जलयुक्त शिवार 2ची योजना सुरू केली आहे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारची योजना जी मागच्या काळात यशस्वी होती ती योजना आपण सुरू केली आहे. आमच्या शेतकऱ्याला अडल्या नडल्यावेळी मदत व्हावी म्हणून माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी PM किसान योजना आणि त्याच्या माध्यमातून 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता आपण नमो शेतकरी योजना सुरू केली आहे की ज्या योजनेमध्ये केंद्राच्या 6,000 रुपयासोबत राज्य सरकारही 6,000 रुपये 1,12,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहे. एवढंच नाही तर आमच्या शेतकऱ्यांना जो विमा आहे या विम्याचा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. केवळ 1 रुपया भरून त्यांना आता विम्याचं रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्यांना विमा मिळेल. अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो. मागच्या काळामध्ये आपण मागेल त्याला शेततळे ही योजना राबवली आणि या योजनेमध्ये जवळजवळ 1.5 लाख शेतकऱ्यांना आपण शेततळे दिले. प्रचंड यशस्वी योजना झाली. मला आठवतं की मी सांगोल्यामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी एक शेतकरी मला जबरदस्ती आपल्या शेतीत घेऊन गेला आणि त्यांनी सांगितलं की बघा, माझ्या इथे काही पिकत नव्हतं, मी 3-4 वर्षापूर्वी आपल्या योजनेतनं शेततळं घेतलं आणि आज अवस्था अशी आहे की मी 25 लाख रुपये ॲपल बेरमध्ये त्या ठिकाणी कमवतोय. ते बघितल्यानंतर मला याची खात्री पटली की शेतकऱ्यांना थोडी मदत केली तर ते काही ना काही वेगळं करू शकतात. आणि म्हणून आता आपण यावेळेस असं ठरवलंय, मागेल त्याला शेततळं तर देऊच, पण मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला शेततळ्यासोबत अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला पेरणी यंत्र, मागेल त्याला शेडनेट, मागेल त्याला कॉटन श्रेडर, अशा सगळ्या गोष्टी यावर्षीच आपण 1,000 कोटी रुपये त्याकरता ठेवले आहेत. जेवढे लोक रजिस्ट्रेशन करतील त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा आपण देणार आहोत. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर गटशेती आहे. गटशेतीशिवाय पर्यायच नाही. आमच्या शेतकऱ्याची सगळी शक्ती का संपली? शेती छोटी झाली आणि त्यामुळे त्या शेतीमध्ये आधुनिकता आणण्याची ताकदच त्याच्यामध्ये उरली नाही. आज गट तयार झाल्याबरोबर त्याची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि या गटाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात काही यांत्रिकी वापरायची असेल, नवीन पद्धती वापरायच्या असतील तर त्या सगळ्या नवीन पद्धती या देखील वापरण्याची क्षमता त्यांना तयार झाली आहे. आपल्या लक्षात असेल की गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता मागच्या काळात आपण योजना आणली होती आणि गटांना 1 कोटी रुपयापर्यंतची मदत ही आपण त्या ठिकाणी दिली. मोठ्या प्रमाणात गट तयार झाले. आता तुमची गटशेतीची सगळी या ठिकाणी व्यवस्था पाहून मला पुन्हा एकदा असं वाटतंय की गटशेती करता काही ना काही नवीन योजना ही या ठिकाणी सुरू केली पाहिजे. आणि म्हणून नव्याने गटशेतीची योजना आम्ही सुरू करू. काही योजना आहेतच, त्या योजनांना एकत्रितपणे आमच्या गटांना कसं देता येईल. खरं म्हणजे विलास शिंदेजी या ठिकाणी आहेत. मागच्या काळामध्ये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आपण प्रशिक्षण केलं होतं. आता हे प्रशिक्षण आपल्याला अजून वाढवावं लागेल. आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण सुरू केलं आहे. आपले सगळे जे काही या ठिकाणी कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये जवळजवळ 2.5 लाख शेतकऱ्यांना आपण कृषी कौशल्यांमध्ये प्रशिक्षित केलं आणि गटांचं संचालन कसं करायचं याची देखील ट्रेनिंग आपण त्यांना दिलं. आणि येत्या काळामध्ये अशाच प्रकारचं ट्रेनिंग हे आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्यायचं आहे. आपण काही नवीन गोष्टी अजून करतो. विशेषतः आमच्या शेतकऱ्यांची सातत्याने मागणी असते की आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या आणि ही मागणी देखील बरोबर आहे. कालच आम्ही एका कार्यक्रमात होतो, माननीय अण्णा हजारे होते, आमचे पोपटरावजी पवार होते. आमची चर्चा झाली की शेतकऱ्यांना दिवसा वीज दिलीच पाहिजे आणि म्हणून आता आपण निर्णय घेतलाय आणि आपण जेवढे आपले ॲग्रिकल्चर फीडर आहेत हे सगळे फीडर हे सोलरवर आणतोय.
याच वर्षी 30% फिडर सोलरवर आणण्याकरता आपण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय आणि हे फिडर सोलरवर आल्यानंतर त्या ठिकाणी दिवसा 12 तास वीज शेतकऱ्याला मिळेल. पहिला प्रयोग 2017 साली आपण राळेगण सिद्धीला केला होता, माननीय अण्णा हजारे यांच्या गावामध्ये केला होता. तो इतका यशस्वी झाला. आताच त्यांचे सरपंच माझ्याकडे आले होते आणि म्हणाले आता आमचे फिडर काही जे उरलेले आहेत ते फिडर देखील आम्हाला करून द्या. त्यांचे तर करूच, पण आपण या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचे फिडर हे सोलरवर नेल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आपल्याला देता येईल. आणि यातलं मोठं काम हे यावर्षीच सुरू करतोय आणि मेजर काम हे पुढच्या 2 वर्षात आम्ही संपवू आणि त्याच्यानंतरच्या 2 वर्षात उर्वरित सगळे फिडर जे आहेत हे आम्ही सोलरवर आणू आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिवसा वीज देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि हे करत असताना सरकारी जमिनीचा, पडीक जमिनीचा तर उपयोग करूच, पण आपल्यालाही विनंती आहे, शेतकऱ्यांनाही विनंती आहे की ज्या ठिकाणी शेतीमध्ये फारसं काही पिकत नसेल आणि आमच्या जर फिडरच्या जवळ शेती असेल तर तुमची शेती 30 वर्ष भाड्याने घ्यायला आम्ही तयार आहोत, किरायाने घ्यायला. शेतीची मालकी तुमचीच असणार आहे आणि आम्ही वर्षाला 75,000 रुपये किराया तुम्हाला देऊ आणि दरवर्षी 2% त्याच्यामध्ये आम्ही वाढ करून देऊ. 30 वर्षामध्ये तुमच्या शेतीचा वापर हा सोलर करता करू, 30 वर्षांनी तुमची शेती तुम्हाला परत करू. त्यामुळे जिथे नापिकी आहे, जिथे शेतीत काही फार होत नाही आहे किंवा शेतकऱ्याला दुसरा धंदा आणि शेती करायला घरी कोणी नाही आहे, अशी शेती जर आम्हाला किरायाने दिली तर 2 पैसे तुम्हाला मिळतील आणि त्यातनं शेतकऱ्याला सोलरची वीज देखील मोठ्या प्रमाणात मिळेल. खरं म्हणजे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, पण वेळेची देखील कमतरता आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, हे वर्ष आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. गेली 3 वर्ष आपण अतिवृष्टी पाहिली. आता दुर्दैवाने जे काही अतिशय ॲडव्हान्स अशा प्रकारचे वेदर रिपोर्ट्स येत आहेत ते होतीलच असं नाही आहे किंवा होऊ नये अशी आपली इच्छा आहे, पण आपल्याला सगळ्या तयारीत राहायचं आहे. असं सांगितलं जातं की शक्यता आहे हे अल निनोचं वर्ष असेल आणि अल निनोचं वर्ष ज्यावेळेस असतं त्यावेळेस पाऊस कमी होतो, पाऊस योग्य वेळी होत नाही. अशी जर परिस्थिती आली तर आपल्याला मागच्या वर्षीचं पाणी धरणांमध्ये आहे, आता बऱ्यापैकी आहे, पण येतं वर्ष हे आपल्याला अडचणीचं होऊ शकतं. आणि म्हणून जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात हाती घ्यायची आहे. जी गावं जलसमृद्ध झाली आहेत त्या गावांनी आपले स्ट्रक्चर्स हे पुन्हा योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार करायचे आहेत. जिथे पुनर्भरणाची कामं आपण केली होती ती कामं योग्य आहेत की नाही बघायची आहे. कुठे गाळ आला असेल तर तो गाळ काढून टाकायचा आहे, जेणेकरून कमी पाऊस पडला तरीही त्या कमी पावसातही संरक्षित सिंचन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत आपण 2017 साली जो दुष्काळ बघितला असा दुष्काळ आपल्याला पाहायचा नाही आणि म्हणून होणार नाही अशी अपेक्षा करू. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे. पण दुर्दैवाने एखाद वेळेस जर अशी वेळ आली तर आता मात्र आपण तयारीत राहणार आहोत. कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, मोठ्या प्रमाणात वैरण विकास कसा करता येईल याची तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांची एकी असली तर संकट येणारच नाही आणि आलं तरी त्या संकटामध्ये आपण सगळे निश्चितपणे त्या संकटावर मात करू. पण मी पुन्हा एकदा या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं मनापासून अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि सर्वात जास्त अभिनंदन करतो तुमचं सगळ्यांचं, शेतकऱ्यांचं, की तुम्ही हे करून दाखवलं. आज जो शेतकरी दुर्दैवाने निराशेत असेल त्याला तुमची कथा सांगितली. जसं एखादा व्यक्ती हातपाय गाळून बसला असेल आणि त्याला छत्रपती शिवरायांची गाथा सांगितली की जसं स्फुरण चढतं, त्याचं रक्त सळसळतं आणि काहीतरी करायची इच्छा त्याच्या मनामध्ये तयार होते, तशीच तुमची कथा सांगितली. तुम्ही केलेलं परिवर्तन जर दाखवलं तर तो निराशेतला शेतकरी देखील त्या ठिकाणी स्फुरण घेईल आणि निश्चितपणे तोही तुमच्यासारखं काहीतरी करून दाखवेल आणि आपल्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं करण्याकरता शासन पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि आमिरजी, जसं तुम्ही शेतकऱ्यांना हनुमान उडी मारायला सांगितली
तसं आम्हालाही तुम्हाला दरवेळेस आठवण करून द्यावी लागते की तुम्हालाही हनुमान उडी घ्यायची आहे. 40,000 शेतकऱ्यांनी होणार नाही. जसं सुरुवातीला तुम्ही काही गावं घेतले होते पण मी तुमच्या न देखतच काही तालुके घोषित करून टाकले, तसंच तुम्हाला सांगतो 40,000 शेतकऱ्यांनी होणार. फार मोठा आकडा आहे पण 40,000 होणार नाही डॉक्टर साहेब, 4 लाखावर जावं लागेल. त्यामुळे याची स्केल वाढवण्याकरता जी काही शासनाची मदत, आमचे अधिकारी तुमच्या सोबत आहेत, तुमची त्यांच्याशी मैत्री आहे, सोबत तुम्ही काम करताय, त्यांना आम्ही सांगण्याची आवश्यकता नाही, चांगल्या कामात ते तुमच्या सोबतच आहेत. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आता याचा स्केल यावर्षी मोठा वाढवा आणि त्याकरता आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहू. मी पुन्हा एकदा या फार्मर कपमध्ये ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्या सगळ्या गावांचं, त्या गटांचं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना मिळू शकले नाही अजून प्रयत्न करा, तुम्हालाही मिळेल आणि तुम्ही देखील या ठिकाणी निश्चितपणे परिवर्तन करून दाखवाल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.